वाचलेला आहे म्हणून. कारण काय मला तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचे जे रायटिंग आणि स्पीचेस असतील आणि त्यांना जेवढं लिहिलंय तेवढं वाचायला आता माझ्यासारख्याला 3 वर्ष लागले. भारताच्या उभारणीसाठी दिल्या जात आहे. कच्चा रस्ता लागला पुढं, काय नाव कच्चा रस्ता. दादा इकडे या ना, इकडे या ना, इकडे. आणि आपण मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूया. सर्वांच्या मान्यवरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आज या ठिकाणी वंदना कांबळे यांनी येऊन या ठिकाणी पूजा करावी. भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा. तुम्ही इकडे बसा. तुम्ही फुलं घ्या या. या सगळे बोलून यांना पण कांबळे साहेब. या ठिकाणी महामानव तथागत भगवान बुद्धांचा, बुद्ध धम्माचा, बुद्ध संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. साधू साधू. बाकीचे या साबाई आणि तुम्ही तथागत भगवान बुद्धांचा, बुद्ध धम्माचा, बुद्ध संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, प्रबुद्धमय भारताचा. तथागत भगवान बुद्धांचा, बुद्ध धम्माचा, बुद्ध संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पंचशील ध्वजाचा, प्रबुद्धमय भारताचा. जय भीम. जय बाबासाहेब आंबेडकरांचा. मनपा हद्दीतील सातारा गावामध्ये या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव आदरणीय जयप्रकाश टाकणकर सर व संस्थेच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक कडेपठार डोंगरावर प्रबुद्धमय भारत नावाच्या या बुद्धविहाराच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आज या बुद्धविहाराचं ऐतिहासिक असं उद्घाटन होत आहे. आपल्या सगळ्यांना जाणीव असेल की वरती खंडोबा महाराजांचं मंदिर आहे, परंतु त्याचं निरीक्षण करत असताना बऱ्याच इतिहासकारांनी आणि आमच्याही निदर्शनात असं आलेलं आहे की ते ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन सभयापराधं क्षमतु मे भन्ते ततियम्पि. ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कृतं सभयापराधं क्षमतु मे भन्ते. ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कृतं सभयापराधं. आमच्यामध्ये प्राण भरवला, श्वास भरला असे विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या केले 23 खंड प्रकाशित केले. ते वाचले पाहिजे. समजतील का नाही माहित नाही, वाचल्यावर समजतील का नाही माहित नाही. ते वाचलं पाहिजे. वाचून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, मग चळवळीत आलं पाहिजे, मग राजकारण केलं पाहिजे. आपल्याकडे काही वाचित नाही, संघटना करतात, काही करीत नाही, तर काम चालू आहे.
एक ईश्वरला नवीन संघटन, 1000 समाज 1000 संघटना, हे सगळे धंदे चालू आहेत. त्यामुळे हे जे स्कूल आहे, हे जे सेंटर आहे, हे कामाचं आहे, हे भविष्यासाठी कामाचं ठरू शकतं. कारण काय शिकवायचं हे लोकांना माहीतच नाही. आपण चौक्याला विहार बांधलं सर, आपल्याला माहीत आहे. मी कांबळे साहेबाला, आपल्या IAS ऑफिसरला हा प्रश्न विचारला तिथं की हर्षदीप कांबळे साहेब, तुम्ही चौक्याला विहार बांधलात, इथं हे एवढं विहार बांधून आता इथं होणार काय आहे? ते इथं म्हणजे इथं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. मग मी दुसरा प्रश्न विचारला, नेमकं तुम्ही ट्रेनिंग काय देणार आहात? ते म्हणजे हे तुम्ही ठरवा. आता आणखी ठरलं नाही तिथं ट्रेनिंग काय द्यायचंय, काय सिलेबस शिकवायचा आहे, काय शिकवलं जाणार आहे तिथं. म्हणजे ट्रेनिंग स्कूल आहे, ट्रेनिंगचा सिलेबसच नाही. इमारती बांधून कोणतीही गोष्ट होणार नाहीये. इमारती उभा राहू शकतात, पण तिथं काय शिकवणार आहेत तो सिलेबस निर्धारित करावा लागेल. तो सिलेबस निर्धारित केला तर त्याचा इफेक्ट होईल, हे मला वाटतंय. कारण चौका एवढं उभा राहिलंय, बुद्ध मूर्ती आहेत, टुरिस्ट प्लेस झाले ते. अरे टुरिस्ट प्लेसने काय होणार आहे तिथं जाऊन? हे बी टुरिस्ट प्लेस होऊ नये, हे माझं म्हणजे मी सगळी थांबा मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पंचशील ध्वजाचा, पंचशील ध्वजाचा. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या देशाला जे महान संविधान दिलं, त्या संविधानाची अंमलबजावणी आज या ठिकाणी झालेली आहे. त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले. या निमित्तानं आज या सातारा तांडा या गावामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये आम्ही प्रबुद्धमय भारत या बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज या बुद्धविहाराचं उद्घाटन पार पडलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय प्रशिक्षण केंद्र या प्रशिक्षण केंद्राची प्रस्तावित त्या ठिकाणी प्रस्तावना देखील मांडून भविष्यामध्ये ते उभा करण्याचं त्या ठिकाणी विजन कार्य आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याची देखील संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. या प्रबुद्धमय भारताच्या विहाराची जी संकल्पना आहे की या देशातला प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा बुद्धाच्या विचाराचा झाला पाहिजे. तो जरी त्याचा धर्म सोडून त्याच्या धर्मामध्ये राहून तो जर बुद्धाच्या विचारानं चालला तर या देशामध्ये चोरी होणार नाही, या देशामध्ये बलात्कार होणार नाहीत, या देशामध्ये व्यभिचार होणार नाही, या देशामध्ये जातीमध्ये विध्वंस होणार नाही, लढाया होणार नाही, दंगली होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक जाती धर्मामध्ये राहणारा माणूस हा जर बुद्धाच्या विचारामध्ये झाला, त्याच्याच धर्मामध्ये राहून जी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती की या देशातला प्रत्येक माणूस हा बुद्धाच्या विचाराचा प्रबुद्धमय झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्धमय हा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी प्रबुद्धमय भारत या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे. हा या ठिकाणी आमचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळ, फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये या चळवळीला एक नवसंजीवनी देण्यासाठी, ही चळवळ यशस्वी करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजकीय स्वप्न होतं ते राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी या चळवळीतला कार्यकर्ता हा ट्रेनिंग बेस असला पाहिजे, केडर बेस असला पाहिजे, प्रशिक्षित असला पाहिजे. आणि म्हणून हा कार्यकर्ता प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही पॉलिटिकल एज्युकेशन सेंटरची या ठिकाणी निर्मिती करणार आहोत. या सेंटरच्या माध्यमातून जो कार्यकर्ता बाहेर पडेल तो कार्यकर्ता देशभरामध्ये फिरून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करेल आणि या देशातला दलित, आदिवासी, मुस्लिम या सगळ्या समूहाला, जे अन्याय जातीयतेने पीडित समूह आहे या समूहाला त्यांच्या हक्काधिकाराची जाणीव करून देईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करेल. ही आमची या ठिकाणी उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही या दोन्ही प्रबुद्धमय भारत बुद्धविहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल एज्युकेशन बाबासाहेबांच्या संकल्पनेतील एक जो विचार होता बाबासाहेबांचा तो आपण अंमलात आणताय, काय भावना आहे? घोष प्रत्येक माणूस करत असतो, परंतु जयघोष करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं कार्य होणार नाही. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी जे कार्य केलेलं आहे ते कार्य तुम्ही प्राणपणाने करा आणि ते कार्य करण्यासाठी तुम्ही तुमची सगळी ताकद, शक्ती झोकून द्या. तुम्ही जर हे काम केलं
तर उद्याची तुमची भावी पिढी ही स्वाभिमानी बनेल, सुशिक्षित बनेल, सत्ताधारी बनेल. पण आम्हाला मनस्वी आनंद आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या मार्गावर या ठिकाणी सगळेजण, आमच्या संस्थेचे सचिव, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमच्या पक्षाची कार्यकर्ते सगळेजण आम्ही मेहनत करत आहोत. ते आमचं मानसिक समाधान आहे की आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी, बुद्धाचा धम्म पुढे नेण्यासाठी या ठिकाणी काम करतो. धन्यवाद सर. नाही, एक मिनिट. हे बुद्धविहार किती दिवसात पूर्ण होईल? त्याचं काही रोड मॅप वगैरे तयार केला आहे? बुद्धविहार या ठिकाणी आता आम्ही संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे. यानंतर आमच्या सगळ्या संस्थेचे सचिव, आमचे काही मार्गदर्शक तज्ज्ञ मंडळी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत आणि ही कशी उभारणी करायची यानंतर त्याचा रोड मॅप ठरणार आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कळवू. साहेब, कोणतंही हे बांधकाम करायचं तर त्याला निधी लागतो, तर हा निधी कसा उभा करणार? का फक्त उपासक आणि उपासिकांकडूनच हे करणार? आम्ही या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून जर आम्हाला काही प्रस्तावांच्या माध्यमातून जर काही मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. परंतु प्रथमदर्शी आम्ही या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून, जी समाजातली स्वाभिमानी माणसं आहेत, जी धम्मदान देणारी माणसं आहेत, अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत, धम्मबांधव आहेत, अशा सगळ्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि यांच्या सहभागातून आम्ही हे विहार उभा करण्याची प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी मोठ्या जोमानं करणार आहोत. राजकीय प्रशिक्षण केंद्र करण्याची काय गरज भासली? आज आम्ही चळवळीची वाताहत बघत असताना आंबेडकरी समाजाला स्वप्नात देखील असं कधी स्वप्न सुद्धा पडत नाही की आम्ही आमदार खासदार होऊ शकतो, आमचा कधी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी स्वप्न आता आमच्या लोकांना पडतच नाहीत. कारण त्यांच्या उराशी जी निराशा निर्माण झालेली आहे, ती निराशा त्यांना असं वाटूच देत नाही की आम्ही नगरसेवक, आमदार, खासदार होऊ शकतो. आणि म्हणून ही निराशा आम्हाला संपवण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीला एक नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी कुठंतरी प्रशिक्षित कार्यकर्त्याची गरज आहे, असं आम्हाला त्यामध्ये या ठिकाणी मार्गदर्शक आहेत. त्यामध्ये काही डॉक्टर मंडळी आहे, वकील मंडळी आहे, काही ठिकाणी IAS IPS दर्जाची